कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आणि त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा 5वा वर्धापन दिन वावोशी येथील हरिओम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोल्ट्री योद्ध्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। वादळी पावसामुळे पोल्ट्री शेड पडल्यामुळे आजही पोल्ट्री चालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याची खंत मनोगतातून व्यक्त करण्यात आली। तर महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढत असल्याचे संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। पोल्ट्री व्यावसायिकाच्या समस्या दूर व्हाव्यात, त्याला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी संघटना मेहनत घेते। म्हणूनच दरवर्षी वर्धापन दिनाला पोल्ट्री व्यावसायिकांची गर्दी वाढत असल्याचे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी सांगितले। पाचवा वर्धापन दिन दरवर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला। या खालापूर तालुक्यात वर्धापन दिनासाठी रायगडचे सर्व आमचे पोल्ट्री योद्ध्यांचे पदाधिकारी, त्या विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा त्या जिल्ह्याचे जिल्हा संचालक हे सगळे उपस्थित राहून रायगड क्षेत्राच्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या 5व्या वर्धापनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या। हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे विचार काढून पोल्ट्री व्यवसायाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच कारण हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन 5वा होणं तेवढाही शक्य नसतो। 5व्या वर्धापन जर दरवर्ष वाढतच असते येणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांची गर्दी, तर यावरून आम्हाला बरं वाटतं की आम्ही संघटनेसाठी बरोबर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे। पोल्ट्री योद्धा संघटनेने शासनाकडे 9 लाख शेतकऱ्यांना पशुधन योजनेसाठी पाठपुरावा केला होता। मात्र याचा फायदा गाई, म्हशी, शेळी, मेंढ्या, कुक्कुटपालन अशा प्रकारे 24 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याने आमची संघटना पोल्ट्री व्यावसायिकांसाठी नव्हे तर सर्व शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचा विश्वास मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी यांनी व्यक्त केला। माइलस्टोन म्हणजे आज शासनाकडून आपल्याला कृषीचा अमर्त्य दर्जा दिलेला आहे। सर्व पशुधनाला आम्ही 9 लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो, पण महाराष्ट्रातील 65 लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे। फक्त पोल्ट्री व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाई म्हशीवाले असतील, शेळ्या मेंढ्यावाले असतील, वराह पालन करणारे असतील, सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे। या प्रसंगी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी, कार्याध्यक्ष शरद गोदांबे, संघटक सोनबा गोपाळे गुरुजी, उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी, कार्याध्यक्ष मुंबई किशोर गोवारी, सहसंघटक बाळासाहेब देशमुख, नाशिक जिल्हा संचालक ज्ञानेश्वर माकणे, कार्याध्यक्ष कोकण विभाग संजय बीजे, ठाणे जिल्हा संचालक विनोद जाधव, जिल्हा संचालक खालापूर चंद्रकांत बांदल, जिल्हा संचालक रायगड मनोज तासगावकर, उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील, पेण जिल्हा संचालक राजेश पाटील, तालुका संचालक तळा योगेश खामकर, प्रकाश पाटील, सचिन परभणे, संतोष महाडिक, संदीप पाठारे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।